जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वागत आहे विशाखा लाईफस्टाईल या चॅनलवर. आपण जाणून घेणार आहोत अशा 20 गोष्टी ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील. तुम्हाला विश्वसनीय, आदरणीय आणि पूर्व व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर या गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या 20 गोष्टी लक्षात ठेवा गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक गोष्ट समजावून घेतली तर जीवन अधिक समृद्ध होईल. कोणाच्याही पुढे करू नका. लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा स्वाभिमान जपा. तुमच्या योग्यतेनुसार वागा, पण कधीही तुमचा स्वाभिमान गमावू नका. जीवनात स्वतःची किंमत ओळखायला हवी. जशास तसे वागावे. तुमच्यावर कसं वागलं जातं त्यानुसार वागण्याचा नियम ठेवा, पण हे नकारात्मकतेने नाही तर संतुलित विचारांनी करा. जिथे आदर आहे तिथं आदर द्या. जिथे अपमान आहे तिथे दुर्लक्ष करा. जिथे आपल्याला बोलवले नसेल तेथे जाऊ नका. सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणं टाळा. जिथे तुमचं स्थान नाही तिथे जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा आदर टिकवून ठेवू शकता. स्वतःचा आदर करा. इतरांकडून आदर मिळवायचा असेल तर स्वतःचा आदर करायला शिका. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि त्यासाठी जबाबदारी घ्या. राहणीमान सुधारा. तुमचं राहणीमान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. त्यामुळे स्वतःचा साधेपणा आणि योग्य वागणूकही तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असायला हवा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. जीवनात कधीही थांबू नका. कधीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल आणि तुमचं जीवन अधिक समृद्ध करेल. सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा, पण एक सीमारेषा आखून ठेवा. यामुळे तुमचं आयुष्य अधिक शांत आणि स्वाभिमानपूर्ण बनेल. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांची मदत घेऊ नका. स्वावलंबनाचा सराव करा. कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं टाळा. स्वयंपूर्ण होणं हेच खरी प्रगती आहे. नवरा बायकोमधील भांडण होत असेल तर दुसऱ्यामध्ये घेऊ नका. कौटुंबिक समस्या इतरांसमोर मांडणं टाळा. तुमच्या घरातील प्रश्न घरातच सोडवा. यामुळे तुमच्या नात्यांमध्ये विश्वास टिकून राहतो. तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका. तुमच्या दुःखाबद्दल फार बोलणं टाळा. अनेक वेगळा लोक तुमचं दुःख ऐकून सहानुभूती देतात, त्याचा गैरफायदा घेतात. कामापुरता मामा. प्रत्येक गोष्टी इतरांना सामील करू नका. तुमच्या आयुष्यात कामापुरत्या लोकांचा संबंध ठेवा. यामुळे तुम्ही व्यर्थ वेळ वाया घालवणं टाळाल. लोकांचा अभ्यास करावा. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, वर्तन आणि विचार समजून घ्या. हे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. लोकांचा स्वभाव ओळखायला शिका. त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता त्यांच्या स्वभावांची ओळख असणं महत्त्वाचं आहे. यामुळे तुम्ही फसवणूक टाळू शकता. अपमानाचा बदला नेहमी यशस्वी होऊनच घ्या. तुमच्या अपमानाचं उत्तर नेहमी यशस्वी होऊनच द्या. अपमानाला त्वरित व प्रतिसाद देण्याऐवजी तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. लोकांकडे दुर्लक्ष करा. नकारात्मक किंवा टोचून बोलणाऱ्या लोकांना दुर्लक्षित करा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. मोजक्याच गोष्टी इतरांना शेअर करण्या तुमच्या वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी मोजक्याच लोकांशी शेअर करा. यामुळे तुमचं खाजगीपण टिकून राहील. गरजेपेक्षा जास्त बडबड नाही करावी. शांतपणे विचार करा आणि नंतर बोलण्याचा सराव करा. अतिशय बोलून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. एक चांगली व्यक्ती व्हा. चांगलं व्यक्तिमत्व तयार करा. लोकांच्या मदतीला पुढे या, पण स्वतःच्या किमतीत घट होऊ देऊ नका. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. यामुळे आपल्याला दुसऱ्याची गरज पडत नाही.
स्वतःचा स्वाभिमान राखा. स्वाभिमान ही तुमची खरी ताकद आहे. कोणत्याही परिस्थितीत तो गमावू नका. मित्रांनो, या 20 गोष्टींवर लक्ष दिलं तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली बनेल. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या सवयी अंगीकारा आणि जीवनात सकारात्मकता वाढवा. तुमच्या आयुष्यात या गोष्टी लागू आहेत आणि कोणत्या गोष्टींचा तुमच्या जीवनात उपयोग होईल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ.